फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली। चला तर आज तुम्हाला रेसिपी मी दाखवणार आहे आळू वडीची। तर त्याच्यासाठी लागणार आहेत आपल्याला ही पानं, आळूची पानं। तर इथे मी स्वच्छ धुवून ठेवलेली आहेत। तर इथे तेलंगणामध्ये जास्त हे पानं भेटत नाहीत, तर मला मार्केटमध्ये भेटल्यावर मी हे घेऊन आलेली आहे। तर आता मी याच्यापासून बनवणार आहे वड्या। चला तर साहित्य काय काय लागणार ते बघूया। तर पानं तर मी स्वच्छ धुवून ठेवलेली आहेत। तर इथे बेसन घेतलेलं आहे 1 वाटी, दीड वाटी घेतलेलं आहे बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ। आता घालूया अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ। थोडेसे जिरे, इथे घालत आहे अर्धा चमचा आपला काळा मसाला, अर्धा चमचा ओवा घेतला आहे, तो क्रश करून घालायचा आहे। इथे अर्धा चमचा चिकन मसाला घातलाय मी, अद्रक आणि लसणची पेस्ट मोठा अर्धा चमचा घातलाय। आता हे मिश्रण आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपण ते भिजवून घेऊया। आता हे इतकं मी कालवून घेतलेलं आहे। आता आपण चिंचेचं पाणी घालूया याच्यामध्ये। एकदम थोडीशी चिंच भिजवून मी हे पाणी घालत आहे। आता हे मिक्स करूया। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, तसं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तर आणखी थोडंसं पाणी घालते। तर इथं आपलं मिश्रण झालेलं आहे रेडी। एकदम मस्त। तर इथे पान घेतलेलं आहे मी। तर आपण याला मिश्रण लावून घेऊया। तर बघा, छान तयार झालेलं आहे आपलं पान। तर आपण हे फोल्ड करून घेऊया आता।
आता आपण ठेवूया याच्यावर दुसरं पान. तर बघा छान लावून तयार झालेला आहे. तर आपण हे फोल्ड करून घेऊया आता. छान हळूहळू एकदम छान दाबून फोल्ड करायचं आहे. इथं झालेला आहे आपली वडी तयार. चला तर मी पूर्ण असं बनवून घेते. तर वड्या स्टीम करण्यासाठी मी इथे चाळणी घेतलेली आहे. तर याला छान तेल लावून घेऊया, म्हणजे आपल्या वड्या चिटकणार नाहीत. छान व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. हे बघा. आणि ह्या वड्या अशा आपल्या याच्यामध्ये ठेवून देऊया. या पानाला पण मी घेतलेला आहे लावून. फोल्ड करूया. तर इथे टोपल्यामध्ये मी घातलेलं आहे पाणी आणि त्याच्यावर ठेवलेली आहे चाळणी. तर आपल्याला ह्या वड्या 15 मिनिटं वाफवून घ्यायच्या आहेत. छान स्टीम होत आहेत आपल्या वड्या.
तर इथे मस्त आपले 15 मिनिटं झालेली आहेत आणि आळू वडी पण आपली छानपैकी, म्हणजे चमकुऱ्याच्या वड्या म्हणतात आमच्या साईडला, तर चमकुऱ्याच्या वड्या छानपैकी उकडल्या आहेत. चला तर गॅस बंद करते आणि याला छानपैकी थंड होऊ देऊ. मग थंड झाल्याच्या नंतर आपण छानपैकी त्याच्या वड्या पाडूया. तर वड्या आपल्या छानपैकी उकडून आणि थंड झालेल्या आहेत, हे बघा. चला तर आता छानपैकी याचे काप करून घेते. तर याचे छान काप करून घेते. एकदम मस्त झालेले आहेत, हे बघा. एकदम सुपर. लेयर पण खूप सुंदर आल्यात. कधी पानं छोटेच होते, जास्त मोठे पानं असल्याने खूप छान आणखीन लेयर छान दिसते. आणि वड्या सगळ्या थंड झाल्याच्या नंतरच कापून घ्यायच्या. हे बघा किती सुंदर दिसत आहे. चला आता हे फ्राय करून घेऊया. तर इथे छोट्या पॅन मध्ये मी तेल गरम केलेलं आहे. तर आता आपण घालूया वड्या. तर मी डीप फ्राय करत आहे, तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे. तर छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायच्या. एकदम मस्त. लेयर पण किती सुंदर दिसत आहे. तर छान गोल्डन फ्राय झालेले आहेत. चला तर हे काढून घेऊया आता. वास पण मस्त येत आहे, एकदम भारी. चला हे पण झालेले आहे आपले फ्राय. काढून घेऊया. तर कशी वाटली तुम्हाला चमकुऱ्याच्या वड्याची रेसिपी तेही कमेंट्स मध्ये मला सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.